हाय मुलांनो, कशा आहात तुम्ही सगळे? चला, तर मी अपेक्षा करतो सगळे एकदम मस्त असाल, हो ना? तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे मोशन इन अ स्ट्रेट लाईन आणि हा तुमचा क्लास 11 फिजिक्सचा सेकंड चॅप्टर आहे. ओके, तर चॅप्टर स्टार्ट करण्याच्या आधी नेहमीसारखं माझं एक छोटासा ब्रीफ इंट्रोडक्शन तुम्हाला. तर माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी मुंबईचा आहे आणि सध्या माझं जे शिक्षण आहे ते सुरू आहे बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग थर्ड इयरला आणि मी हे परसू करतोय IIIT श्री सिटी कॉलेज मधनं जे आंध्र प्रदेशला आहे. ओके, चालेल, ठीक आहे. तर अजून वेळ न घालवता आपण जो आपला आजचा टॉपिक आहे ना, हो ना, मोशन इन स्ट्रेट लाईन हा सुरू करूयात. ओके, तर मुलांनो मला हे सांगा की मोशन, हो ना, या शब्दाने तुम्हाला काय कळतं? मोशन म्हणजे काय? ठीक आहे, व्हॉट इज मोशन? मोशन काय आहे? तर तुम्ही आता कन्सिडर करा की ठीक आहे, तुम्ही मला वाटतं जर सपोज स्टडी टेबल वरती बसल्यात. ओके, हा जो लेक्चर आहे तुम्ही बघताय तुमच्या लॅपटॉप वरती. ओके, इमॅजिन करा हे तुम्ही आहात. ठीक आहे, हा तुमचा स्टडी टेबल आहे आणि याच्यावरती तुम्ही तुमचा लॅपटॉप ठेवलाय. ओके, आणि तुम्ही व्हिडिओ बघताय जी मी शिकवतोय. ओके, तर तुमच्या रेफरन्स मध्ये हा जो लॅपटॉप आहे हा मूव्ह करतोय का? नाही करत आहे ना मूव्ह. म्हणजे काय? हा जो लॅपटॉप आहे तुमचा हा रेस्ट वरती आहे. ओके, लॅपटॉप जो आहे तो तुमचा रेस्ट वरती आहे. ठीक आहे, आणि जर इमॅजिन करा की तुम्ही एका ट्रेनच्या बोगीमध्ये आहेत. ओके, तुम्ही ट्रेनमध्ये बसले आहात, ही तुमची ट्रेनची खिडकी आहे. ठीक आहे, पुढे इंजिन वगैरे आहे. ओके, थोडी ट्रेडिशनल पुराण्या काळाची ट्रेन बनवली इकडे. ओके, आणि तुम्ही ट्रेनमध्ये बसलात. ओके, तुम्ही खिडकीच्या बाहेर बघतायत आणि इकडे तुम्ही कन्सिडर करा की इकडे एक झाड आहे. ओके, ठीक आहे, तर आणि इथे अजून एक माणूस बसलाय. ओके, तर तुमच्या रेफरन्समध्ये, ठीक आहे, तुम्ही ट्रेनच्या आत बसले तर तुमच्या रेफरन्समध्ये हा जो झाड आहे हा रेस्ट वरती आहे की मूव्ह करतोय? ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा पुढे मूव्ह कराल, ठीक आहे, तुमची जी गाडी आहे जशी पुढे जाईल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने रेस्टमध्ये ना, तुम्ही जेव्हा गाडी तर तुम्ही हालताय का तुम्ही नाही हालत? तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी हालतायत. ओके, तर तुम्हाला काय दिसणार आहे बघताना? तुम्हाला दिसेल की हा जो ट्री आहे हा मागे चाललाय. ठीक आहे, हा जो माणूस आहे हा मागे बसलाय. ओके, तुम्हाला हे परसिव्ह होणार आहे, तुम्हाला हे दिसणार आहे. ठीक आहे, तर तुमच्या अकॉर्डिंग, ठीक आहे, तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी हा जो ट्री आहे तो रेस्टमध्ये. ठीक आहे, पण आता तुम्ही कन्सिडर करा की हा जो माणूस आहे, ठीक आहे, हा जो इथे बसलाय झाडाखाली, त्याच्यासाठी तुम्ही रेस्टमध्ये आहात का? नाही. का? कारण तुम्ही मूव्ह करताय. तुम्ही टाइम T1 ला तुमची पोझिशन इकडे आहे, टाइम T2 ला तुम्ही इकडे आलेत. ओके, तर ह्या पर्सनसाठी तुमची पोझिशन चेंज झाली. ठीक आहे, तो माणूस आलाय का? नाही. हा पर्सन रेस्ट वरती आहे. कोणासाठी? त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तो रेस्ट वरती आहे कारण तो मूव्ह नाही करत आहे. पण तुमची जागा जी आहे ती चेंज झाली, हो ना. T1 ला तुमची जी पोझिशन होती, T1 ला तुमची पोझिशन वेगळी होती आणि T2 ला जी तुमची पोझिशन आहे, T2 ला तुमची पोझिशन वेगळी आहे, हो ना. तर याच्याने आपल्याला काय कळतं? याच्याने हे कळतंय की जी टर्म आहे आपली, ओके, मोशन, हो ना, मोशन आणि रेस्ट हे दोघं जे टर्म आहेत हे आपले काय रिलेटिव्ह टर्म्स आहेत. ओके, रिलेटिव्ह कशाला रिलेटिव्ह आहे? जो तुमचा ऑब्झर्वर आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ऑब्झर्वर आहात, तुम्ही ऑब्झर्वर, ठीक आहे, ऑब्झर्वर 1 जो झाला तुम्ही झाले यू आणि इकडे हा झाला पर्सन. ठीक आहे, तर तुमच्या रेफरन्समध्ये, ठीक आहे, ट्री आणि पर्सन. ओके, पर्सन, ठीक आहे, तुमच्या रेफरन्समध्ये ट्री काय? मोशन मध्ये. ठीक आहे, पर्सन 2 च्या रेफरन्समध्ये ट्री काय? ठीक आहे, तुम्ही P1 आहे, ठीक आहे, आणि हा पर्सन P2 आहे. ओके, तर तुमच्या रेफरन्समध्ये जो ट्री आहे, ट्री मोशन मध्ये, पण या पर्सन 2 च्या हिशोबाने, ठीक आहे, त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये जो ट्री आहे आपला तो आहे रेस्ट मध्ये. ओके, कळालं? सो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी पोझिशन म्हणजे जे आपण मोशन आणि रेस्ट म्हणतो ती रिलेटिव्ह असते ऑब्झर्व्हरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. ओके,
आता नेक्स्ट याच्यामध्ये आपलं हे येतं की रेस्ट आणि मोशन म्हणजे नेमकं काय. आता हे तर आपल्याला कळलं की रेस्ट म्हणजे जे हालत नाहीये, पण कशाच्या रिस्पेक्टमध्ये, आणि मोशन म्हणजे काय. तर इकडे आपण येतो दोघांची जी डेफिनेशन त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर रेस्ट म्हणजे काय, दोघं आपल्याला माहिती की रिलेटिव्ह टर्म आहेत, रिलेटिव्ह टू द ऑब्झर्वर किंवा रिलेटिव्ह टू द फ्रेम ऑफ रेफरन्स, ठीक आहे. रिलेटिव्ह टू फ्रेम ऑफ रेफरन्स, ठीक आहे. तर त्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपल्याकडे ऑब्झर्वर होता, ठीक आहे. याच्यात कोण आहे आपल्याकडे, फ्रेम ऑफ रेफरन्स, ओके. तर रेस्ट म्हणजे काय, रेस्ट म्हणजे की पोझिशन जी आहे, ठीक आहे, पोझिशन तुमची जी आहे ती चेंज नाही होते टाइम मध्ये, ठीक आहे. पोझिशन इज नॉट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, हो ना. रेस्ट मध्ये मी जसं उदाहरण दिलं तुम्हाला की तुम्ही ट्रेनच्या बोगीमध्ये बसल्या, ठीक आहे, तुम्ही तुमच्या चेअरवरती आहे, तुम्ही आता पण जिथे असाल तुम्ही 10 मिनिटांनी पण त्याच जागेवरती, तुम्ही त्याच ट्रेनच्या त्याच बोगीत बसलेले आहेत, ठीक आहे, त्याच सीटवरती. तर तुमची जी पोझिशन आहे ती चेंज नाही होते ना टाइमच्या करस्पॉन्डिंग मध्ये. पण मोशन काय, जेव्हा आपण ट्रीला कन्सिडर केलं तर ट्री आधी तुम्हाला तुमच्या विंडोच्या बाहेर दिसला, ठीक आहे, पण पुढच्या सेकंडला तो तुमच्या मागे गेलाय. म्हणजे काय, पोझिशन जी आहे मोशनच्या याच्यासाठी, पोझिशन इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, ठीक आहे. नोट करायचंय, विथ रिस्पेक्ट टू टाइम, ओके. आपण हेच म्हणतोय, जसं मी वरती सांगितलं तुम्हाला की हा जो पर्सन आहे आपला, कोण पर्सन आहे आपला, P2, याच्या करस्पॉन्डिंग ट्री तिथेच आहे, हो ना. ट्री झालाय का चेंज, नाही. तर पर्सन 2 साठी ट्री आहे रेस्ट वरती. क्लिअर सगळ्यांना एवढं, ओके. चलो ठीक आहे. तर तुम्हाला आता मोशन म्हणजे काय ते कळलंय, रेस्ट म्हणजे काय ते कळलंय, ठीक आहे. आता आपण येतो टॉपिक्स वर, ठीक आहे. फर्स्ट आहे आपलं डिस्टन्स, ठीक आहे, डिस्टन्स, ठीक. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ठीक आहे, डिस्टन्स म्हणजे काय, ओके. सो डिस्टन्स जो असतो तो आपला असतो टोटल पाथ लेंथ, ठीक आहे. काय डिस्टन्स आहे आपला, टोटल पाथ लेंथ. टोटल पाथ लेंथ म्हणजे काय, की तुम्ही कन्सिडर करा इकडे ए ला तुम्ही आहात, ठीक आहे, तुम्हाला पॉइंट ए टू पॉइंट बी जायचंय, ओके. सो हा जो डिस्टन्स एक्स आहे हा झाला तुमचा डिस्टन्स. आता असे असू शकते की तुम्ही दुसऱ्या रोडनी गेले, ठीक आहे, तुम्ही अशा रोडनी गेले, ठीक आहे, हा डिस्टन्स आहे वाय. तर हा जो रूट आहे हा पण डिस्टन्सच आहे तुमचा, हा डिस्टन्स वाय, हा डिस्टन्स एक्स आहे. तुम्ही तिसऱ्या रोडनी गेले कुठल्या, हो ना, असं फिरून 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 इकडनं बी वरती गेले, हे झेड आहे. तर हा जो डिस्टन्स आहे हा पण तुमचा डिस्टन्सच आहे, ओके. हा झाला झेड. तर जो टोटल पाथ लेंथ आहे तुमचा, ठीक आहे, पाथ 1 घेतला तुम्ही, पाथ 2 घेतला किंवा पाथ 3 घेतला, तर जो टोटल पाथ लेंथ आहे ना तुमचा 2 पॉइंटच्या मध्ये, तो आहे तुमचा डिस्टन्स, ओके. आणि हे केवढे असू शकतो, जर एक्स तुमचा 200 किलोमीटर आहे, वाय 300 किलोमीटर आहे आणि झेड तुमचा 400 किलोमीटर आहे, ओके. तर हे जे आहे ना आपलं, हा डिस्टन्स आहे, ओके, क्लिअर. तर जो टोटल आहे तो ए टू बीच्या मधलं, त्याला आपण म्हणतो टोटल पाथ लेंथ, ठीक आहे. कळलं तेवढं तुम्हाला, चलो ठीक आहे. मग डिस्टन्स टोटल पाथ लेंथ आहे. अजून काय काय प्रॉपर्टीज आहे डिस्टन्सचे, डिस्टन्स हे तुमचं पाथवरती पण डिपेंड करतंय, बरोबर. मी जसं तुम्हाला सांगितलं की मी ए टू बी सरळ गेलो, मी ए टू बी असा गेलो किंवा मी ए टू बी असा गेलो, ठीक आहे. तर डिस्टन्स दर केसमध्ये माझं चेंज झालंय, ओके. सो सेकंड पॉइंट आहे तुमचा, डिस्टन्स डिपेंड्स अपॉन द पाथ, ठीक आहे, अपॉन पाथ बिटवीन 2 पॉइंट्स, ओके. हा तुमचा झाला नेक्स्ट थिंग, ठीक आहे. फर्स्ट पॉइंट घेता हा आहे तुमचा टोटल पाथ लेंथ, सेकंड डिस्टन्स डिपेंड्स अपॉन द पाथ बिटवीन 2 पॉइंट्स, ना. 2 पाथच्या मधला आपण कुठला पाथ घेतोय, तुम्ही हा पाथ घेताय, असा पाथनी जाते, अशा पाथनी जाते, त्याच्यावरती डिस्टन्स डिपेंड करतो. मग डिस्टन्स तुमचा डिपेंड करतो रेफरन्स वरती पण, ठीक आहे, डिपेंड्स ऑन रेफरन्स, ठीक आहे. ऑब्व्हियसली रेफरन्स म्हणजे काय, तुम्ही कसं बघताय त्या गोष्टीला, हो ना. तर त्याच्यावरती म्हणजे तेच की सपोज एक पर्सन आहे तो ए टू बी असंच गेलाय, एक पर्सन ए टू बी इकडनं गेलाय, तर त्याच्यासाठी डिस्टन्स वेगळं ना. जेव्हा 2 पर्सन, ठीक आहे, 2 पर्सन आहे, ज्यांनी पाथ 1 घेतलं, ज्यांनी पाथ 2 घेतला, तर ते सांगतायत, ओके, म्हणजे कन्सिडर करा की मला जायचंय मुंबई टू पुणे जायचंय मला, ठीक आहे. तर एक जण काय बोलेल की अरे मुंबई टू पुण्याचं अंतर तर 200 किलोमीटर आहे, ठीक आहे, हा डिस्टन्स, तो बोलला की डिस्टन्स 200 किलोमीटर आहे. पण एक दुसरा पर्सन जो मुंबईवरनं आधी नाशिकला गेला आणि मग नाशिकहून पुण्याला गेला तो, ठीक आहे, तर त्याच्यासाठी डिस्टन्स काय, मुंबई टू नाशिक टू पुणे तो 300 किलोमीटर आहे.
तर दोघं जेव्हा चर्चा करतील ना, दोघं जेव्हा गप्पा मारतील, तर काय बोलणं होईल त्यांचं, की एक बोलेल अरे मुंबई टू पुणे डिस्टन्स 200 किलोमीटर आहे, हा त्याचा रेफरन्स आहे. आणि दुसरा पर्सन काय बोलेल की नाही, मुंबई टू पुणे तर 300 किलोमीटर आहे, हा त्याचा रेफरन्स झाला. ओके, म्हणजे बेसिकली तो पण पाथ वरतीच की तुम्ही कुठल्या पाथनी जाताय, पण रेफरन्स असं झालं. ठीक आहे. मग फोर्थ पॉइंट येतो तुमचा, की डिस्टन्स जो आहे डज नॉट डिक्रीज विथ टाइम. ठीक आहे, कॅनॉट डिक्रीज विथ टाइम. ठीक आहे, याचा काय अर्थ आहे, की तुम्ही टाइम टी इक्वल टू झिरोला, ठीक आहे, T1 इज इक्वल टू झिरोला तुम्ही ह्या पाथवरनं स्टार्ट केलं. ठीक आहे, तर तुम्ही इकडनं इथपर्यंत गेले. ठीक आहे, तुम्ही 20 किलोमीटर ट्रॅव्हल केलं, मग नंतर हे इकडे तुम्हाला झाले टी झालं तुमचं 20 मिनिट्स. ओके, आणि मग नंतर तुम्ही परत रिटर्न आले. ओके, तुम्ही इकडनं परत इथपर्यंत आले. ठीक आहे, तर हे झाले 20 किलोमीटर. तर डिस्टन्स तुमचा केवढा झाला, टोटल 40 किलोमीटर झाला. आणि टाइम किती झाला तुमचा, टाइम रिटर्न यायला परत तुम्हाला 20 मिनिट्स लागले. ठीक आहे, टाइम झाला 40 मिनिट्स. ओके, आणि जेव्हा टाइम तुमचा 20 मिनिट्स होता, ठीक आहे, जेव्हा टाइम 20 मिनिट्स होता तेव्हा डिस्टन्स किती होतं, तेव्हा डिस्टन्स होतं 20 किलोमीटर. जेव्हा टाइम 0 मिनिट्स होतं तेव्हा डिस्टन्स किती होतं तुमचा, 0 किलोमीटर. हो ना. तर काय नोट करतो आपण, जर टाइम इन्क्रीज होतोय, डिस्टन्स पण आपला इन्क्रीज होतोय, बरोबर. तर एकदा नोट करायची की टाइम सोबत एकतर डिस्टन्स 0 असेल जर तुम्ही रेस्ट वरती आहात, आणि जर तुम्ही मूव्ह करताय तर डी विल ऑल्सो इन्क्रीज. ठीक आहे, काय बोललो मी, टाइम जो आहे तुमचा तो इन्क्रीज होत राहील. ठीक आहे, टाइम जसा इन्क्रीज होईल तुमचा डिस्टन्स पण इन्क्रीज होतो, आणि जर तुम्ही रेस्ट वरती असाल तर डिस्टन्स कव्हर तुमचा 0 राहील. ओके, पण टाइमच्या सोबत जर टाइम तुमचा वाढतोय तर डिस्टन्स कधीच डिक्रीज होऊ शकत नाही. ओके, कळलं. चलो ठीक आहे, मूव्ह करूयात नेक्स्ट वरती. मग नेक्स्ट पॉइंट येतो तुमचा, की डिस्टन्स जो आहे हा ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे, डिस्टन्स कधी तुमचा -30 किलोमीटर नसू शकतो. ठीक आहे, हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. ठीक आहे, आणि हा पॉइंट सी आहे. ठीक आहे, तुम्ही ए टू सी गेले 30 किलोमीटर, डिस्टन्स केवढा आहे, +30. ओके, आणि हेच तुम्ही ए टू सी गेले आणि हे 20 किलोमीटर्स आहे, तर याला तुम्ही -20 नाही बोलणार. ठीक आहे, याला काय बोलतो आपण, 20 किलोमीटरच बोलतो. का, कारण डिस्टन्स जो असतो तो नेहमी पॉझिटिव्ह आहे. ओके, मग नंतर डिस्टन्स जो असतो आपला स्केलर असतो. ठीक आहे, काय डिस्टन्स स्केलर, स्केलर क्वांटिटीज म्हणजे काय, ज्याला फक्त पाथ आहे पण नो डिरेक्शन. ठीक आहे, स्केलर क्वांटिटीज जे असतात जे ऑनली डिपेंड ऑन पाथ. ठीक आहे, ऑनली डिपेंड ऑन पाथ. ठीक आहे, हे झाले तुमचे स्केलर क्वांटिटीज. मग नंतर डिस्टन्स आपण MLT च्या हिशोबाने, आता डिस्टन्स काय किलोमीटर, म्हणजे याच्यात काय लेंथची 1 युनिट आहे. ठीक आहे, आणि डिस्टन्स जी असते तुमची, ही असते तुमची एरिया ऑफ स्पीड टाइम ग्राफ. ठीक आहे, डिस्टन्स फाइंड करायचं राहतो, तर आपल्याकडे जर स्पीड आणि टाइमचा ग्राफ आहे तर आपण त्याच्यानी त्याला कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, तर ही झाली इन्फॉर्मेशन तुमची डिस्टन्स बद्दल. ठीक आहे, तुम्हाला याचा फोटो काढायचा आहे की तुम्ही याच्या सोबत जर ही गोष्ट नोट डाऊन केली तर वेल अँड गुड. ओके, चलो, मग डिस्टन्स बघितलं आपण काय. आता नेक्स्ट आपण बघूया डिस्प्लेसमेंट काय. ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंट म्हणजे जे असतं ना तुमचं, ओके, डिस्प्लेसमेंट म्हणजे की एक गोष्ट त्याच्या स्टार्टिंग पॉइंट पासून केवढी चेंज झाली आहे. ओके, ठीक आहे, डिस्प्लेसमेंट. ओके, तर डिस्प्लेसमेंटला तुम्ही असं कन्सिडर करू शकता की तुमची सपोज पेन्सिल. ओके, तुम्ही स्टडी टेबलवरती पेन्सिल ठेवली आहे कुठली तुमची, तर ती नंतर जागा त्याची चेंज होऊन झाली, बेडवरती पडली. ठीक आहे, बेडवरून ती तुमचा मित्र घेऊन गेला त्याच्या रूमवरती झाली. तर डिस्प्लेस केवढी झाली, ती तुमची जी स्टार्टिंग पॉइंट होती आणि एंडिंग पॉइंट होती, फक्त तो मॅटर करतोय. ठीक आहे, मधल्या काय गोष्टी घेता तुम्ही, कुठे कुठे जाताय ते काहीच मॅटर करत नाही. ओके, सो डिस्प्लेसमेंट फर्स्ट पॉइंट, इट इज ऑलवेज अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, ऑलवेज अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, हे का सांगतोय मी म्हणजे नोट करा. ठीक आहे, हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे. ठीक आहे, तर जो शॉर्टेस्ट पाथ आहे, ठीक आहे, डिस्प्लेसमेंट काय तुमचा शॉर्टेस्ट पाथ बिटवीन 2 पॉइंट्स. ओके, डिस्प्लेसमेंट आहे शॉर्टेस्ट पाथ बिटवीन 2 पॉइंट्स.
ओके. तर ए टू बी, तर हा जो डिस्प्लेसमेंट एक्स आहे हा तुमचा डिस्प्लेसमेंट आहे, ठीक आहे. हा जो डिस्टन्स एक्स आहे जो सगळ्यात छोटा डिस्टन्स आहे तो डिस्प्लेसमेंट आहे. आता जर मी ए टू बी असा गेलो तर हा माझा डिस्टन्स आहे, ठीक आहे. हा डिस्प्लेसमेंट नसू शकतो. जरी मी ए टू बी हा पाथनी जरी गेलोय पण तरी डिस्प्लेसमेंट जो आहे माझा तोच राहणार आहे. काय म्हटलं मी, शॉर्टेस्ट पाथ किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्स हे असतं माझं डिस्प्लेसमेंट. ओके, कळलं सगळ्यांना? चलो ठीक आहे. मग आता हे बघा, डिस्प्लेसमेंट आपल्याला इकडनं काय कळलं की हा पाथवरती डिपेंड करतोय का? नाही करत आहे डिपेंड, ठीक आहे. सो सेकंड पॉइंट आहे तुमचा, डज नॉट डिपेंड ऑन पाथ. हो ना, तुम्ही कुठलाही पाथ घ्या, तुम्ही फिरून जा कसे जा, पण जो सगळ्यात छोटा डिस्टन्स आहे तोच माझा डिस्प्लेसमेंट येईल, ठीक आहे. तर हा डज नॉट डिपेंड ऑन पाथ. मग हा आहे तुमचं चेंज इन पोझिशन. हो ना, मी जसं बोललो की मॅटर काय करतो, तुम्ही कुठे कुठे गेले ते नाही मॅटर करणार. स्टार्टिंग पॉईंट टू एंडिंग पॉईंट मध्ये तुमच्यात काय केवढा फरक आला, फक्त तो आहे माझा चेंज इन पोझिशन, ठीक आहे. मग नेक्स्ट येतो डिपेंड्स ऑन रेफरन्स. हो ना, ऑब्व्हियसली तुमचा हा डिपेंड करतो रेफरन्सवरती. आता नोट करायचंय डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. मी ए इकडे, ठीक आहे, हा इकडे मी गेलो बी वरती पॉइंट माझा, ठीक आहे. टी इज इक्वल टू 0 ला मी इथे, टी इज इक्वल टू 1 ला मी इकडे, ठीक आहे. टाइम हा इन्क्रीज झालाय, 1 मिनिट झाला सपोज, ठीक आहे. मी 20 किलोमीटर ट्रॅव्हल केलंय, मी पॉइंट बी ला. आता नंतर टाइम इज इक्वल टू 2 ला मी इकडे आलोय, ठीक आहे. टाइम इज इक्वल टू 2 ला किंवा 2 मिनिट्सला मी इकडे आलो आणि इकडे मी 10 किलोमीटर ट्रॅव्हल केलं. ओके, सो ज्या ए पॉइंटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जो माझी बी साइड आहे ती पॉझिटिव्ह आहे, ओके. आणि एच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जी सी साइड आहे ती निगेटिव्ह आहे. तर माझं डिस्प्लेसमेंट किती आहे ह्या पॉइंट पासून? -10. ओके, डिस्प्लेसमेंट किती झाली माझी? -10 किलोमीटर झाली डिस्प्लेसमेंट. याला असं कन्सिडर करू शकता की तुमची 100 मीटरची रेस आहे स्ट्रेट लाईन मध्ये, ठीक आहे. हा 0 आहे, हा 100 मीटर्स आहे. जर कोणी इकडनं स्टार्ट करतोय म्हणजे तो कुठून स्टार्ट करतोय? तो -10 मीटर्स पासून स्टार्ट करतोय, तर त्याचं केवढा मागे तो स्टार्टिंग पॉईंट पेक्षा -10 डिस्प्लेस्ड आहे, ठीक आहे. तो -10 मीटर डिस्प्लेस्ड आहे. तो 10 मीटर डिस्प्लेस्ड आहे का? नाही. 10 मीटर डिस्प्लेस म्हणजे पॉझिटिव्ह आला असता, पण तो पाठी आहे लाईनचा. ओके, सो हे झालं निगेटिव्ह झालं तुमचं. ओके, तर डिस्प्लेसमेंट जी आहे तुमची ही टाइम सोबत कमी पण होऊ शकते, ठीक आहे. आणि ही नेगेटिव्ह पण असू शकते. इट इज नीड नॉट, म्हणजे जसं डिस्टन्स मध्ये आपण बघितलं की डिस्टन्स विल ऑलवेज बी पॉझिटिव्ह, तर याला असा सीन नाहीये. ओके, डिस्प्लेसमेंट जी आहे तुमची ती नेगेटिव्ह पण असू शकते, ठीक आहे. तर डिस्प्लेसमेंट कॅन बी नेगेटिव्ह, कॅन बी पॉझिटिव्ह आणि 0 पण असू शकते, और 0, ठीक आहे. म्हणजे मी इकडे गेलो आणि परत तिकडेच रिटर्न आलो. शॉर्टेस्ट पाथ काय माझा? ए हा, ठीक आहे. मी जाऊन परत आलोय, सो हाच माझा शॉर्टेस्ट पाथ, तिकडे 0 झाला. आणि हा तुमचा कॅन रिड्यूस विथ टाइम, ठीक आहे. डिस्प्लेसमेंट कॅन डिक्रीज विथ टाइम. हाऊ कॅन इट डिक्रीज विथ टाइम? टाइम सोबत कसं कमी होणार आहे हा आता नोट करायचं, ठीक आहे. मी ए पॉइंट वरती आहे, बी पॉइंट वर आहे, ठीक आहे. मी आता रिटर्न आलो, डिस्प्लेसमेंट केवढा झाला माझा? एवढा झाला, ठीक आहे, वाय. आणि आधी केवढा होता माझा डिस्प्लेसमेंट? एक्स. आता इकडे क्लिअरली दिसतंय की वाय आपल्या लेस देन एक्स आहे, हो ना. तर काय झालं, विथ जसं टाइम माझा इन्क्रीज झालाय याचा डिस्प्लेसमेंट कमी पण झालाय, म्हणजे टिल पर्टिक्युलर टाइम डिस्प्लेसमेंट इन्क्रीज झाला आणि नंतर डिस्प्लेसमेंट डिक्रीज झालाय माझा. ओके, क्लिअर सगळ्यांना काय म्हणालो मी? चलो ठीक आहे. आता अजून नेक्स्ट तुमचं येतं की डिस्प्लेसमेंट जर ही आपली जी क्वांटिटी आहे ही पाथवरती डिपेंड करत नाहीये एवढी, बरोबर, जसं ऑब्व्हियसली आपण बघितलं. पण याला डिरेक्शन आहे, हो ना. काय? आणि डिरेक्शन तुमचं शॉर्टेस्ट, हो ना. म्हणून ही क्वांटिटी काय झाली तुमची? वेक्टर क्वांटिटी. ओके, डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायला आपल्याकडे फॉर्म्युला आहे की एस जो असतो तुमचा तो असतो √x चा स्क्वेअर, हो ना, चेंज इन एक्स प्लस √ चेंज इन वाय चा स्क्वेअर होल रूट, ठीक आहे. आणि सिन्स आता याच्यामध्ये काय आपलं परत फक्त लेंथच आहे, ठीक आहे. तर काय होणार? एलची पॉवर 1, हो ना. आणि हा जो डिस्प्लेसमेंट असतो ही तुमची असते एरिया जी असते तुमची वेलॉसिटी टाइम ग्राफची, ठीक आहे. एरिया ऑफ वेलॉसिटी टाइम ग्राफ. ओके, याचा फोटो घेऊ शकतात तुम्ही ज्यांनी लिहिलेले नोट्स म्हणून, तर वेल अँड गुड, ठीक आहे. तर डिस्टन्स बघितलं आपण काय आहे, ठीक आहे. डिस्टन्स होतं स्पीड टाइम ग्राफ, डिस्प्लेसमेंट आपलं वेलॉसिटी टाइम ग्राफ.
चलो, व्हेरी गुड. मूव करत नेक्स्ट गोष्टींवरती. आता डिस्टन्स कळलं, डिस्प्लेसमेंट कळलं आपल्याला काय. नेक्स्ट आता आपण बघूयात स्पीड. ठीक आहे, स्पीड मध्ये दोन गोष्टी आहेत आपल्याकडे, इन्स्टंटेनियस आणि ऍव्हरेज. ठीक आहे, तर आधी आपण बघूयात इन्स्टंटेनियस स्पीड. ठीक आहे, इन्स्टंटेनियस स्पीड. आता मला हे सांगा, इन्स्टंटेनियस ह्या शब्दाने आपल्याला काय कळतं? इन्स्टंटेनियस म्हणजे काय? ओके, तर इन्स्टंटेनियस म्हणजे तुमचा एका पर्टिक्युलर मोमेंट वरती, एका पर्टिक्युलर टाइम वरती, एका पर्टिक्युलर पॉइंट वरती जी गोष्ट राहते ती इन्स्टंटेनियस स्पीड आहे. ठीक आहे, तर मी आता सपोज ट्रॅव्हल करतो, ठीक आहे, माझी करंट स्पीड, ठीक आहे, मला आता जसं माझी गाडीने मी जातो, ठीक आहे, मला स्पीडोमीटर जो असतो माझा ना गाडीचा, तर हा मला आता दाखवतो की 40च्या स्पीडने चाललोय मी. तर मी आता चेक केलं, आता 40 आहे, तर त्या इन्स्टंटला माझी जी स्पीड आहे, ठीक आहे, मी 10:30ला चेक केलं, 10:30ला मी चेक केलं, मला दाखवते गाडी माझी स्पीड 40 आहे. ठीक आहे, तर ह्या इन्स्टंटला 10:30ला माझी स्पीड 40 आहे. ही झाली माझी इन्स्टंटेनियस स्पीड ऍट टी तेवढी. असे असू शकते मी जेव्हा 11 वाजता चेक करेल, ठीक आहे, 11 वाजता असं दाखवू शकतं की माझी जी स्पीड आहे ती केवढी आहे, 50 आहे. ठीक आहे, तर त्या मोमेंटला 11 वाजता जी माझी स्पीड आहे ती 50 आहे, तर काय झाली, ती चेंज झाली. ठीक आहे, इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे त्या पर्टिक्युलर मोमेंटला. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की इन्स्टंटेनियस स्पीड जी असते तुमची, ठीक आहे, स्पीड नेगेटिव्ह नसते. ओके, स्पीड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे, इन्स्टंटेनियस स्पीड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ही 0 पण असू शकते, प्रोव्हाइडेड की तुम्ही मूव्ह नाही करत आहे. ठीक आहे, तुम्ही जागेवरती, स्टॅटिक आहे, रेस्टवरती आहे. ठीक आहे, मग इन्स्टंटेनियस स्पीड अगेन रेफरन्स वरती डिपेंड करते. मग नेक्स्ट आहे की स्पीड जे तुमची मे इन्क्रीज ऑर डिक्रीज विथ टाइम. ठीक आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं हो ना, की असू शकतं की टाइम 1ला माझी जी स्पीड आहे, ऍट टाइम 1 सेकंडला माझी स्पीड होती 40, टाइम 2ला मी अजून फास्ट झालो, माझी स्पीड झाली 50, आणि असू शकतं की टाइम 3ला मी खूपच स्लो झालो आणि माझी स्पीड आली 30. तर काय झालं, स्पीड माझीकडे इन्क्रीज झाली, स्पीड माझीकडे डिक्रीज झाली. ओके, तर हाच पॉईंट आहे की जी इन्स्टंटेनियस स्पीड आहे तुमची ही एका इन्स्टंट वरती कमी असू शकते, दुसऱ्या इन्स्टन्सवर त्याच्याहून जास्त असू शकते किंवा त्याच्यापेक्षाही कमी असू शकते. तर हाच अर्थ तुमचा की मे इन्क्रीज ऑर डिक्रीज विथ टाइम. ठीक आहे, मग स्पीड तुमची स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे, पाथ वरती मॅटर करते, डिरेक्शनवर नाही मॅटर करत. मग जसं आपण डिस्टन्स होता, डिस्टन्स कसला होता आपला, स्पीड आणि टाइम ग्राफ, बरोबर. तर आता स्पीड काय होणार तुमचं, स्पीड तुम्हाला भेटेल तुमचा डिस्टन्स टाइम ग्राफ. ठीक आहे, डिस्टन्स टाइम ग्राफ चा जो स्लोप आहे हा तुम्हाला देईल तुमची इन्स्टंटेनियस स्पीड. ओके, चलो ठीक आहे. मग नेक्स्ट येतं ज्याचं युनिट आहे. ठीक आहे, स्पीडचं युनिट काय सगळ्यांना माहिती आहे, मीटर पर सेकंड. आणि इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे तुम्हाला सांगतोय की त्या इन्स्टंटला ऑब्जेक्ट जे तुमचं केवढं फास्ट किंवा केवढं स्लो मूव्ह करतंय. ठीक आहे, हाऊ फास्ट और स्लो द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग. ठीक आहे, स्पीडला आपण लिहितो dx बाय dt. ठीक आहे, dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x, डेरिव्हेटिव्ह ऑफ t तसं नाही, पण म्हणजे बेसिकली जो चेंज आहे, ठीक आहे, तोच झाला म्हणजे त्या पर्टिक्युलर मोमेंटला. ठीक आहे, आणि जो असतो तुमचा हा असतो रेट ऑफ चेंज इन डिस्टन्स, आणि ही आहे तुमची मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी. ठीक आहे, तर याचे फोटो घेऊ शकतात तुम्ही, हो ना, एवढ्या सगळ्या गोष्टी. आता अजून एक पॉइंट आहे याच्यात की जी इन्स्टंटेनियस स्पीड आहे आपली, ठीक आहे, ती कॉन्स्टंट असू शकते, व्हेरिएबल पण असू शकते, डिपेंड की तुमचा मोशन काय. हो ना, मी जसं बोललो की मी जे तुम्हाला एक्झाम्पल दिले की 20-30-40 किंवा 20-30-10 ही स्पीड झाली माझी 3 पर्टिक्युलर इन्स्टन्सला. तर याचा काय माझा जो मोशन आहे तो युनिफॉर्म नाहीये, हो ना, नॉन युनिफॉर्म मोशन आहे. तर स्पीड काय झाली माझी, व्हेरिएबल झाली. आणि हेच जर मी कॉन्स्टंट युनिफॉर्म मोशन मध्ये चालतोय, ओके, इफ आय एम गोइंग विथ युनिफॉर्म मोशन, तर युनिफॉर्म मोशन मध्ये माझी जी स्पीड असेल, हो ना, इन्स्टंटेनियस स्पीड, ती माझी कॉन्स्टंट राहील. ठीक आहे, इन्स्टंटेनियस स्पीड कळली. आता ऍव्हरेज स्पीड बघूयात आपण काय. ओके, नेक्स्ट आहे आपलं ऍव्हरेज स्पीड. म्हणून तुम्ही नोटीस केलं असेल की मी फक्त चॅप्टर उघडा करून ठेवलाय साईडला, पण मी जे बाकीचे कॉन्सेप्ट आहेत तुम्हाला डायरेक्टली सांगतोय. ठीक आहे,
तर बेसिक आयडिया देणार आहे मी तुम्हाला सगळ्या टर्म्सच्या आधी, आणि मग त्याच्यानंतर आपण फटाफट एकदा जे पण टेक्स्टबुक मध्ये त्यांनी दिलेले ते बघूयात. जेवढे पण टॉपिक्स आहेत ते मी आधी माझ्यांनी कव्हर करून देतोय तुम्हाला, आणि लास्टला आपण जे पण क्वेश्चन असतील ते सॉल्व्ह करू. ओके, चल. तर नेक्स्ट आपण येतो ऍव्हरेज स्पीडला. ठीक आहे, ऍव्हरेज स्पीड पण काय आपली, जर इन्स्टंटेनियस स्पीड सारखंच आहे, पण ऍव्हरेज स्पीड म्हणजे काय, जेवढं पण तुम्ही टोटल डिस्टन्स कव्हर करणार आहे, ठीक आहे, टोटल डिस्टन्स जर तुमचा एक्स आहे, हा कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, स्कूलमध्ये 10th पर्यंत आपण सगळ्यांनी सॉल्व्ह केलाय, तर हा इझी आहे. ठीक आहे, ऍव्हरेज स्पीड काय झालं, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम झाला तुमचा, हो ना. मग हा जो असतो तुमचा मॅग्निट्यूड असतो तुमचा ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा. ठीक आहे, ऍव्हरेज स्पीड जी आहे तुमची ही आहे मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी वेन डायरेक्शन इज कॉन्स्टंट. ठीक आहे, कारण नोट करायचंय की जर माझी डायरेक्शन चेंज होते तर व्हेलॉसिटी पण चेंज होते, हो ना. व्हेलॉसिटी प्लस मायनस होऊ शकते माझी. ठीक आहे, व्हेलॉसिटी आपण बघूयात पुढे. ओनली वेन डायरेक्शन इज कॉन्स्टंट. ठीक आहे, हा पॉईंट आतासाठी लक्षात ठेवा. जर टाइम जो आहे तुमचा इक्वल टाइम इंटरवल आहे, ओके, इक्वल टाइम इंटरवल, हे कळतं का काय लिहिलंय मुलांना मी. ओके, इक्वल टाइम इंटरवल असला तर जी स्पीडचा ऍव्हरेज तुमचा हा राहतो तुमचा स्पीड 1 प्लस स्पीड 2/2. ओके, मग नेक्स्ट तुमचं जर इक्वल डिस्टन्स असला, ओके, जर इक्वल डिस्टन्स कव्हर करताय तुम्ही, तर जो तुमचा स्पीडचा ऍव्हरेज आहे हा होतो तुमचा 2s1s2. ठीक आहे, ती स्पीड आहे अपॉन s1 प्लस s2. ओके, हे इझी फॉर्म्युला आहेत, हे बेसिक फॉर्म्युलाज लक्षात ठेवायचे सगळ्यांनी. अगेन स्पीड तुमची आहे स्केलर क्वांटिटी, कारण डिरेक्शन वरती नाही डिपेंड करत. आणि जर तुम्हाला एस ऍव्हरेजचा जर फॉर्म्युला पाहिजे म्हणजे जो सगळीकडे काम होतो, तर तो असतो तुमचा एस ऍव्हरेज जो असतो तुमचा इंटिग्रेशन ऑफ एस इन्स्टंटेनियस. ठीक आहे, इन्स्टंटेनियस स्पीड dt अपॉन इंटिग्रेशन dt. ओके, हे झालं तुमचं ऍव्हरेज स्पीड. कॉन्सेप्ट कळला काय, की म्हणजे तुम्हाला मानायचंय की हे बघा, हे जे इकडे इक्वल टाइम इंटरव्हल म्हणजे टाइम 1 इज इक्वल टू टाइम 2. ठीक आहे, तर T1 माझा जर 20 सेकंड मी कन्सिडर करतो की 20 सेकंड मध्ये मी 20 किलोमीटर चाललोय, तर इकडनं मला इकडनं माझी स्पीड येईल डिस्टन्स अपॉन टाइम 20 मीटर चाललोय. ठीक आहे, आणि T2 मध्ये मी 20 सेकंड मध्ये मी 30 मीटर चाललोय. ओके, तर इकडनं परत मला स्पीड 2 येईल. ठीक आहे, S2 येईल माझी d/t, ही येते माझी डिस्टन्स काय 30/20, 3/2, 1.5 मीटर पर सेकंड, आणि इकडे माझी स्पीड येते 1 मीटर पर सेकंड. ओके, ही झाली स्पीड 1. तर इक्वल टाइम इंटरवल जेव्हा आहे माझा, तर मला स्पीड केवढी आली आहे माझी, त्याच्या करस्पॉन्डिंग माझी आली आहे की स्पीड 1 जी आहे माझी इकडे मी टाकेल किती 1 प्लस 1.5, ही आली माझी 2.5/2. ठीक आहे, जेव्हा इक्वल टाइम इंटरवल आहे. आणि हे जर मी इकडे जर माझा टाइम इंटरवल मी चेंज केला, ठीक आहे, 20 सेकंडच्या जागी मी सपोज इकडे कन्सिडर केला की हा जो माझा फर्स्ट टाइम पिरियड आहे हा आहे माझा 10 सेकंडचा. ठीक आहे, तर इथे काय येणार आहे माझं स्पीड काय आलं, डिस्टन्स 20 अपॉन टाइम. ठीक आहे, तर इकडे स्पीड काय आलं माझं, इथे स्पीड आली माझी 2 मीटर पर सेकंड. ठीक आहे, S1 आला 2 मीटर पर सेकंड, S2 आलं माझं 1.5 मीटर्स पर सेकंड. तर इथे मला जर डिस्टन्स आता आपण बघू शकतो. ठीक आहे, आणि डिस्टन्स इक्वल डिस्टन्स घ्यायचा ना, तर इकडे मी 20 सेकंड मध्ये 20 मीटर कव्हर केलेत, तर इकडे माझी आली 1 मीटर पर सेकंड, आणि इथे मी 10 सेकंड मध्ये 20 किलोमीटर केले, तर डिस्टन्स कॉमन इकडे माझा 20 मीटर. तर इथे मी हा फॉर्म्युला टाकेल, काय करणार मी 2 इंटू S1 S2, तर इथे काय येणार माझं 2 इंटू 1.5, नाही सॉरी काय येणार इथे, हा 2 इंटू 1 इंटू 2 अपॉन 2 प्लस 1, तर इकडे काय आलं माझं 4/3. ठीक आहे, तर 4/3 मीटर पर सेकंड ही माझी झाली स्पीड ऍव्हरेज फॉर दिस कंडिशन. ठीक आहे, या कंडिशनसाठी. चलो, ओके. नेक्स्ट आपण बघत मुलांना की इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काय, हो ना. इन्स्टंटेनियस, ठीक आहे, इन्स्टंटेनियस हा शब्द तुम्हाला कळला. ठीक आहे, जेव्हा मी स्पीड बद्दल सांगितलं, तर आपण सगळ्यात आधी बघितली ती व्हेलॉसिटी वगैरे आपण त्याच्याबद्दल शिकलो. आता आपण बघू इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी जी आहे ना, सगळ्यात आधी इम्पॉर्टंट गोष्ट जी नोट डाऊन करायची, ही तुमची वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, का, कारण व्हेलॉसिटी डिपेंड करते तुम्ही कुठल्या डिरेक्शन मध्ये जाताय. ठीक आहे, तुमचा पाथ काय. ओके, तर म्हणून ही झाली तुमची वेक्टर क्वांटिटी.
मग ही म्हणते तुम्हाला की तुम्ही केवढे फास्ट जाताय. ठीक आहे, स्पीड काय सांगते हाऊ फास्ट, व्हेलॉसिटी काय सांगते हाऊ फास्ट अँड व्हेअर, कुठल्या डिरेक्शन मध्ये, पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये जाताय तुम्ही, निगेटिव्ह डिरेक्शन मध्ये जाताय हे पण सांगेल. जर मी तुम्हाला बोललो माझा स्टार्टिंग पॉइंट एक्स आणि मी ट्रॅव्हल करतोय -20 मीटर पर सेकंड, तर म्हणजे काय मी ह्या डिरेक्शनला चाललोय. ते जर मी बोललो मी ट्रॅव्हल करतोय +20 मीटर पर सेकंड, ठीक आहे 1 2 ओके, तर याचा अर्थ काय मी पुढे चाललोय. ओके, तर हा सांगतो तुम्हाला हाऊ फास्ट अँड वेअर. तर व्हेलॉसिटी काय असते तुमची, व्हेलॉसिटी आहे तुमची रेट ऑफ चेंज इन पोझिशन. ठीक आहे, रेट ऑफ चेंज इन काय, रेट ऑफ चेंज इन पोझिशन. ओके, मग ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की व्हेलॉसिटी जी असते तुमची इन्स्टंटेनियस. ओके, म्हणजे एका पर्टिक्युलर मोमेंटला जी व्हेलॉसिटी आहे तुमची, ठीक आहे, ह्या मोमेंटला तुमची व्हेलॉसिटी जर -20 आहे किंवा 20 किलोमीटर पर आवर तुम्ही चालले, ठीक आहे, तर डिरेक्शन माहिती नाहीये. ठीक आहे, ज्या इन्स्टंटला मी सांगतोय, इन्स्टंटला माझी जी व्हेलॉसिटी आहे ती पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह पण असू शकते. ठीक आहे, -20 असू शकते, +20 पण असू शकते. बट फॉर समवन, ठीक आहे, जो बघत नाहीये, तर जो मी सपोज गाडी चालवतोय, ठीक आहे, मी बॅकवर्ड चाललोय, पण त्या इन्स्टंट वरती काय आहे, मी त्या इन्स्टंट वरती मी जे बघतोय व्हेलॉसिटी ती माझी काय इक्वल टू स्पीड. ठीक आहे, तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी जी असते तुमची ती नेहमी असते इक्वल टू स्पीड. ओके, आणि पॉझिटिव्ह असू शकते व्हेलॉसिटी तुमची एका इन्स्टंट वरती, निगेटिव्ह असू शकते ना. पॉझिटिव्ह म्हणजे पुढे जात आहे, मागे जात आहे. मग व्हेलॉसिटी तुमची इन्क्रीज होऊ शकते किंवा डिक्रीज होऊ शकते विथ रिस्पेक्ट टू टाइम. हो ना, क्लिअर आहे ना. मी म्हणजे t=1 ला मी +20 नी चाललोय, t=2 ला मी -20 नी चाललोय, तर टाइमचे करस्पॉन्डिंग काय झाली, आधी इन्क्रीज झाली व्हेलॉसिटी माझी 20 होती, मग नंतर -10 झाली. ठीक आहे, जस्ट एक्झाम्पल साठी सांगतोय. तर हे काय तुमचं स्लोप आहे हा तुमचा. ठीक आहे, आधीचा डिस्टन्स होता, हो ना, स्पीड तुमचा डिस्टन्स टाइम आहे, व्हेलॉसिटी होतो तुमचा डिस्प्लेसमेंट टाइम. ठीक आहे, स्लोप ऑफ डिस्प्लेसमेंट टाइम. ठीक आहे, आणि युनिट याची पण असते तुमची मीटर पर सेकंड. क्लिअर सगळ्यांनी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय. पुढे मूव्ह करू आपण, चला. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूयात ऍव्हरेज व्हेलॉसिटी. काय बघू आपण, ऍव्हरेज व्हेलॉसिटी. ओके, तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय असते आपली, जर मोशन जो तुमचा युनिफॉर्म आहे, ठीक आहे, जर मोशन तुमचं युनिफॉर्म आहे म्हणजे काय, व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. ठीक आहे, तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय होणार तुमची, इक्वल होईल तुमची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीला. का, कारण तुम्ही आता 20 मीटर पर सेकंड जाता, तर युनिफॉर्म मोशन मध्ये तुम्ही कुठल्या पण टाइम पिरियडला ना, तुम्ही टाइम t1 ला, टाइम t2 ला तुमची जी स्पीड आहे ती 40च राहील. ठीक आहे, 40 नी जात आहे, t2 ला 40च राहील फॉर युनिफॉर्म मोशन. तर फॉर युनिफॉर्म मोशन जी तुमची ऍव्हरेज व्हेलॉसिटी आहे, ठीक आहे, व्ही ऍव्हरेज, ही असते तुमची इक्वल टू व्ही इन्स्टंटेनियस. ओके, मग सेकंड पॉइंट तुमची व्हेलॉसिटी काय असते, टोटल डिस्टन्स. ठीक आहे, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट वरती राहते, तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी असेल तुमची टोटल डिस्प्लेसमेंट वरती अपॉन टोटल टाइम. ओके, मग जर तुमची डायरेक्शन कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, इफ डायरेक्शन इज कॉन्स्टंट इम्प्लाइज की तेव्हा तुमची जी व्हेलॉसिटी आहे ही असेल तुमची इक्वल टू ऍव्हरेज स्पीड. ठीक आहे, जर डायरेक्शन कॉन्स्टंट आहे ना, तुम्ही एकाच डिरेक्शन मध्ये चालले, तर तुमची जेवढी ऍव्हरेज स्पीड असेल तीच तुमची ऍव्हरेज व्हेलॉसिटी असेल. मग अगेन ही डायरेक्शन वरती डिपेंड करते व्हेलॉसिटी तुमची, ना तुम्ही इकडे चालले, इथे चालले, क्रॉस चालले, कसे चालले, त्याच्यावरती मॅटर करेल, म्हणून ही तुमची वेक्टर क्वांटिटी आहे. आणि व्हेलॉसिटी ऍव्हरेज आपण कॅल्क्युलेट करतो इंटिग्रेशन ऑफ व्ही डी टी अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी टी. ओके, कळलंय मुलांना काय हे, चलो. ओके, व्हेरी गुड. आता नेक्स्ट आपला टॉपिक येतो युनिफॉर्म मोशन. ओके, तर युनिफॉर्म मोशन आपण डिस्कस तर केलं वरती की सर नेमकी काय असतं ना, युनिफॉर्म मोशन म्हणजे काही चेंज होत नाही, माझं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सेम राहत आहेत. ओके, तर युनिफॉर्म मोशन म्हणजे काय राहतं, एक गोष्ट तुमची सगळ्यात आधी असते की जी ऍक्सेलरेशन असते ही इक्वल टू 0 असते. ओके, मग जी तुमची ऍव्हरेज व्हेलॉसिटी असते, ठीक आहे, व्ही ऍव्हरेज, ही असते तुमची इक्वल टू इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ठीक आहे, व्ही ऍव्हरेज इज इक्वल टू व्ही इन्स्टंटेनियस.
ठीक आहे. युनिफॉर्म मोशनसाठी मी तुम्हाला रूल्स लिहून देतोय. मग थर्ड असतं तुमचं जे एफ इज इक्वल टू यू टी, जे वेअर टी तुमचा टाइम आहे, एस तुमचा डिस्टन्स आहे किंवा डिस्प्लेसमेंट आहे, आणि यू तुमची व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे, स्पीड आहे तुमची. कॉन्स्टंट मोशन मध्ये म्हणून यू तुमचा कॉन्स्टंट राहिलो ना, यू चेंज होत नाही युनिफॉर्म मोशन मध्ये. मग व्हेलॉसिटी ऍव्हरेज जी असते तुमची, ठीक आहे, व्ही ऍव्हरेज हीच तुमची असते स्पीड ऍव्हरेज. ठीक आहे, ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू स्पीडचा ऍव्हरेज पण. ओके, मग नंतर जी स्पीड असते तुमची, ठीक आहे, स्पीड शुड बी कॉन्स्टंट, हो ना. स्पीड ही नेहमी तुमची कॉन्स्टंट असते. डायरेक्शन असते तुमची युनिफॉर्म मोशन मध्ये, डायरेक्शन पण कॉन्स्टंट असते. आणि सिन्स तुमची डायरेक्शन पण कॉन्स्टंट आहे, स्पीड पण कॉन्स्टंट आहे, तर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते तुमची. म्हणजे काय, तुमची युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे. ओके, आणि ऑब्जेक्ट जो आहे तुमचा तो मूव्ह करतोय का स्ट्रेट लाईन मध्ये. ओके, ऑब्जेक्ट मस्ट बी मुव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन. ओके, तर इकडे आपण आलो, आपण जो बघितलंय, हो ना, काय आपलं जो मोशन आहे ना स्ट्रेट लाईन, मोशन इन अ स्ट्रेट लाईन म्हणजे आपण डील करतो ह्याच कंडिशनची. ठीक आहे. ओके, तर हे झालं तुमचं बेसिक चॅप्टर ब्रीफिंग म्हणून. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत बिफोर आपण हा जो चॅप्टर तो सुरू केल्यापेक्षा. ठीक आहे, तर जो मोशन आपल्या स्ट्रेट लाईन मध्ये राहतो, ठीक आहे, याला आपण म्हणतो रेक्टिलिनियर मोशन पण म्हणतो आपण. ओके, मोशन इन स्ट्रेट लाईन आपण म्हणतो रेक्टिलिनियर मोशन. ओके, मग नेक्स्ट आपण जाऊयात. इथे त्यांनी दिलंय आपल्याला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि स्पीड. हे आपण आधीच वरती कव्हर केलंय, हो ना. मी तुम्हाला सांगितलंय आपण ऍव्हरेज व्हेलॉसिटी बघितली, आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी बघितली, आपण इन्स्टंटेनियस स्पीड बघितली. ठीक आहे, तर हेच टॉपिक आहेत. तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी तुम्हाला काय दिली, डीएक्स अपॉन डीटी. मी पण मला वाटतं लिहिलंय कुठंतरी, हो ना. हे बघा इकडे इन्स्टंटेनियस स्पीड मध्ये व्हेलॉसिटी मी तुम्हाला लिहिली की काय, हे तुमची डीएक्स बाय डीटी झाली. ओके, चलो ठीक आहे. तर सगळ्या गोष्टी झाल्यात आपल्या बऱ्यापैकी डिस्कस करून. तर यांनी काही एक्झाम्पल दिले असतील तर आपण फक्त एकदा ते सॉल्व्ह करून बघू शकतो. ठीक आहे, मी जेवढ्या पण गोष्टी तुम्हाला सांगतो, ठीक आहे मुलांना, एवढं लक्षात द्या. ओके, जेवढ्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगतोय किंवा जेवढ्या पण गोष्टी मी तुमच्यासाठी डिस्कस करतोय तेवढे सफिशियंट आहेत तुम्हाला. ओके, तर याच्या बाहेरचं काहीच गरजेचं नाही. जर तुम्ही म्हणजे कुठल्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षेसाठी तयारी करताय, हो ना, तुमच्यापैकी कोणी मुलं असतील जे नीटसाठी प्रिपेअर करताय म्हणून माझा व्हिडिओ बघताय, किंवा कोणी JEE साठी प्रिपेअर करताय म्हणून व्हिडिओ बघताय, तर हे सगळ्या गोष्टी आहेत. चालेल, तर आपण जाऊयात अजून खाली. काय दिलं त्यांनी, लिमिटिंग व्हॅल्यू वगैरे दिली, तर हे नंतर बघू शकतो आपण. ओके, सो जो आपला पुढचा टॉपिक आहे तो येतो ऍक्सेलरेशन. ठीक आहे, तर त्याच्या आधी वाटलं तर चला आपण हा एक क्वेश्चन जो आहे एक्झाम्पल क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे तो तुम्ही एकदा चेक करू शकता ना स्वतःहून. जे पण कॉन्सेप्ट मी डिस्कस केले, जे फॉर्म्युला सांगितले, त्याच्या बेसिसवरती तुम्ही जो एक्झाम्पल आहे आपला तो सॉल्व्ह करू शकता. चलो, नेक्स्ट जो टॉपिक येतो आपला तो येतो ऍक्सेलरेशन. ठीक आहे, तर ऍक्सेलरेशन या शब्दांनी आपल्याला काय कळतं. ठीक आहे, मी हेडिंग टाकतो इथे, ऍक्सेलरेशन. ओके, ठीक आहे, तर मला सांगा तुम्हाला ऍक्सेलरेशन या शब्दापासून काय कळतंय. ओके, तर ऍक्सेलरेशन म्हणजे तुम्ही आता विचार करा, ठीक आहे, आपण बाईक वगैरे चालवतो, कार चालवतो ना, तुमच्यापैकी असतील भरपूर जण ज्यांना गाड्या चालवायची सवय. तर काय आपण ऍक्सेलरेटर हा शब्द ऐकून होत ना आपण सगळे काय म्हणतात की अरे ऍक्सेलरेटर दे, ऍक्सेलरेटर दे. ऍक्सेलरेटर दे म्हणजे काय की स्पीड वाढते, हो ना, ऍक्सेलरेट करतोय तुम्ही, त्याच्यावरती पाय देतो ऍक्सेलरेटरवर, तर का तुमची स्पीड वाढते, बरोबर. तर ऍक्सेलरेशन म्हणजे हेच तुमचं की तुम्ही मुवमेंट तुमची फास्ट करताय. ठीक आहे, आणि जर ऍक्सेलरेशन तुमची निगेटिव्ह आहे, ठीक आहे, म्हणजे ऍक्सेलरेटर तुम्ही जो बटन तो प्रेस करण्याच्या ऐवजी तुम्ही हळूहळू तुमचा पाय उचलताय, किंवा तुम्ही बाईक चालवताय ना, बाईकला रेस करण्याच्या ऐवजी तुम्ही सोडतायत त्याला, तर काय होतं तुमची जी ऍक्सेलरेशन आहे ती कमी होते. ओके, ऍक्सेलरेशन कमी होते म्हणजे काय, ऑपोजिट झालं ते. ऍक्सेलरेशन निगेटिव्ह म्हणजे याला तुम्ही म्हणता रिटार्डेशन. ओके, तर दोन टर्म्स आहेत. ऍक्सेलरेशन, ठीक आहे, जर पॉझिटिव्ह असते तर याला आपण म्हणतो ऍक्सेलरेशन, आणि जर निगेटिव्ह असते तर याला आपण म्हणतो रिटार्डेशन. ठीक आहे, बॉडी इज रिटार्डिंग. रिटार्डिंग म्हणजे काय, मागे चालली आहे.
हळू होते, पुढे येते आपल्याकडे, ठीक आहे, तुमच्याकडे मूव्ह करतं, तुमच्याकडे काय स्पीडनी केवढ्या फास्टली येते ती ऍक्सेलरेशनच आहे. पण रिटार्डेशन फक्त तेव्हा म्हणतो जेव्हा ती मागे होती, हो ना. रिटार्डेड आपण म्हणतो काय काय लोकांना थोडं डार्क झालं, पण ठीक आहे. आपण रिटार्डेशन हा शब्द वापरतो ना, रिट्रीट जसं म्हणतो, तर तसं रिटार्डेशन झालं. ओके, तर ऍक्सेलरेशन पण आपली दोन टाईपची आहे अगेन, ठीक आहे. ऍक्सेलरेशन पण असते आपली, इन्स्टंटेनियस असते, ऍव्हरेज पण असते, ठीक आहे. तर आपण बघत इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन आधी, ठीक आहे. नोट करायचं, ऍक्सेलरेशनला आपण डिनोट करतो ए नी, आणि वरती वेक्टर साईन लावू शकतात तुम्ही, ठीक आहे. तर मी इकडे खाली लिहितोय, ठीक आहे. इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन जे राहतं तुमचं, हे तुमचं राहतो डीव्ही अपॉन डी टी, ठीक आहे. हा काय तुमचा स्लोप ऑफ व्हीटी ग्राफ झाला. तर ऍक्सेलरेशन इज नथिंग बट तुमचा आहे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, ठीक आहे. तर मी जसं तुम्हाला बोललो की आपण कार चालवताना कारवरती आपण पाय मारतोय, हो ना. तर काय होतं त्याच्याने की स्पीड वाढते, आपली वेलॉसिटी वाढते. तेच जर मी थोडं सोडलं ऍक्सेलरेटर तर काय होणार, वेलॉसिटी कमी होणार आहे. तर काय झालं, ऍक्सेलरेशन म्हणजे माझं रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी झालं बेसिकली, ठीक आहे. तर हे आलं कुठून तुम्हाला ते सांगतो, ठीक आहे. तर हे काय झालं, व्ही झालं तुमचं, व्ही काय तुमचं वेलॉसिटी, ठीक आहे. डिस्टन्स जे कव्हर करतो, डिस्टन्स आपण काय लिहितो डीव्ही बाय डीएक्स. मग काय येणार, हे तुमचं हे येणार तुमचं डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर, आणि हे तुमचं इक्वल असतं डीव्ही बाय डी टी. आता ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते, म्हणजे काय डायरेक्शन वरती पण डिपेंड आहे, पाथ वरती पण डिपेंड आहे, म्हणून ही काय तुमची वेक्टर क्वांटिटी आहे. आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर ना, मीटर म्हणजे काय झालं, लेंथची पावर 1 आणि टीची पावर झाली -2. ओके, आणि ही जी ऍक्सेलरेशन इन्स्टंटेनियस असते आपली, ही असते आपली डायरेक्शन अलॉंग चेंज इन वेलॉसिटी. ओके, चालेल, याचा फोटो घेऊ शकतात तुम्ही. आपण मूव्ह करू नेक्स्ट टॉपिक, जो आहे आपला ऍव्हरेज वेलॉसिटी, सॉरी ऍव्हरेज ऍक्सेलरेशन, ठीक आहे. इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन बघितलं, आता आपण बघू ऍव्हरेज ऍक्सेलरेशन ऑफ ऑर्डर्स. ओके, तर ऍव्हरेज ऍक्सेलरेशन का असतं आपलं, ठीक आहे. ऍक्सेलरेशन ऍव्हरेज हे असतं तुमचं व्ही टी मायनस व्ही आय, ओके. व्हीएफ काय तुमचं, हे सगळं सांगतो मी तुम्हाला, आपण डेल्टा टी, ठीक आहे. डेल्टा टी काय झालं तुमचं, चेंज इन टाइम, आणि व्हीएफ जी आहे तुमची, व्हीएफ आहे तुमची फायनल वेलॉसिटी, आणि व्ही आय तुमची इनिशियल वेलॉसिटी. ओके, कळले व्हीएफ काय आणि व्ही आय काय, ठीक आहे. तर अजून एक गोष्ट नोट करायची की ऍव्हरेज ऍक्सेलरेशन जे, ठीक आहे, ऍक्सेलरेशन जे असतं ते तुमचं कॉन्स्टंट असेल, ठीक आहे. जी वेलॉसिटी आहे प्रोपोर्शनल टू टाइम आहे तुमचं, डिस्टन्स आहे प्रोपोर्शनल टू टाइमचा स्क्वेअर, आणि व्ही तुमचा प्रोपोर्शनल आहे अंडर रूट, ठीक आहे, एक्स डिस्टन्सचा. ओके, चलो, ठीक आहे. तर कळलंय सगळं तुम्हाला, चालेल, ठीक आहे. तर नेक्स्ट आपण फक्त ग्राफ अनालाइज करून बघू, ठीक आहे. ए मी तुम्हाला बोललो आधीच, ठीक आहे, ऍक्सेलरेशन आहे जे आपलं ते डीव्ही बाय डीटी, हो ना. नेक्स्ट आपण फक्त ग्राफ अनालाइज करू, ठीक आहे, जे त्यांनी आपल्याला इकडे बुकमध्ये दिलेले आहेत मॉड्यूलमध्ये. तर फर्स्ट आहे तुमचं पोझिशन टाइम ग्राफ. तर बेसिकली ग्राफ अनालिसिस बघणार आहोत आपण इकडे. तर जेव्हा तुमचं ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे, ओके, फर्स्ट केस आपण बघू. ऍक्सेलरेशन तुमचं जेव्हा पॉझिटिव्ह आहे, ओके, तर खाली तुमचा हा जो आहे टाइम तुमचा इन्क्रीज होतोय, आणि जो डिस्टन्स आहे तुमचा तो पण इन्क्रीज होतोय. ओके, तर काय कळतंय आपल्याला याच्यात की जसं माझा टाइम इन्क्रीज होतोय, आणि माझं म्हणजे हा टाइम आहे एक्स, ओके, तर जसं जसं टाइम इन्क्रीज होईल तुमचा, ठीक आहे, तर जर तुमचं पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, ओके, फर्स्ट जो आहे आपला ए, हा आपण चेक करतोय फॉर पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, ठीक आहे. तर काय होणार आहे, जर ऍक्सेलरेशन माझी पॉझिटिव्ह आहे तर काय होणार आहे, माझा जो टाइम आहे, ओके, ऍक्सेलरेशन कॅन बी डिफरंट, ठीक आहे. टाइम T1 ला वेगळं असू शकतं, माझं X1 असू शकतं, टाइम T ला सॉरी A1 असू शकतं, माझं ऍक्सेलरेशन 2 असू शकतं, ठीक आहे. पण T1, T2, T3, ठीक आहे, T3 वाढत चाललंय माझं, ओके. तर ऍक्सेलरेशनच्या करस्पॉन्डिंग माझी जी स्पीड आहे किंवा डिस्टन्स मी जे कव्हर करतोय, ठीक आहे, तर ते पण चेंज होऊ शकतं, ठीक आहे. तर पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशनचा ग्राफ आहे जो आपला असा येतो, ठीक आहे. मग
असं आहे. ओके, मग येतो निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. ठीक आहे, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे काय होणार आपलं, की जी डिस्टन्स आहे, हो ना, असे असू शकते की तुमची जी स्पीड आहे, ओके, स्टार्टिंगला जी तुमची स्पीड होती ती तुमची इन्क्रीज होत गेली, तर काय डिस्टन्स पण जे तुम्ही कव्हर करताय ते पण जास्त होत चालेल, पण आता ऍक्सेलरेशन तुमची कमी होते. तर तुम्ही त्या टाइमच्या करस्पॉन्डिंग जेवढी स्पीड कव्हर करताय, डिस्टन्स कव्हर करताय, ती काय होणार, स्लो 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 होत जाईल. ओके, तर असा ग्राफ येतो तुमचा निगेटिव्ह ऍक्सेलरेशनचा. ठीक आहे, हे बघा, तुम्ही इमॅजिन करा, जर मी टी इक्वल टू 1 ला, ठीक आहे, मी 10 मीटर्स कव्हर केले, माझी ऍक्सेलरेशन आताच केवढी तरी आहे. ठीक आहे, आता टी इज इक्वल टू 2 ला मी केवढं डिस्टन्स कव्हर केलं, त्याच्याहून थोडंसं जास्त कव्हर केलं मी. ओके, टी इज इक्वल टू 3 ला आता इकडनं माझं चालू झालं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, हो ना. तर इथे काय होणार आहे, मी आता इकडे जेवढं डिस्टन्स कव्हर केलंय, ठीक आहे, T3च्या इन्स्टन्सला, मग T4च्या इन्स्टन्सला माझं डिस्टन्स केवढं कव्हर झालं, T3 पेक्षा कमी डिस्टन्स कव्हर केला मी. T4 ला काय झालं, मी अजून कमी केला डिस्टन्स. T5 ला काय झालं, अजून कमी डिस्टन्स कव्हर केला. ठीक आहे, तर म्हणून निगेटिव्ह ऍक्सेलरेशनचा कर्व येणार तुमचा असा. ओके, आणि जेव्हा तुमचं ऍक्सेलरेशन 0 आहे, ठीक आहे, जेव्हा ऍक्सेलरेशन 0 आहे, तर तेव्हा जो ग्राफ आहे तुमचा तो येईल असा. ओके, हा टी आहे, हा तुमचा एक्स आहे. ओके, सो आधी तुम्ही इकडे 10, 20, 30, 40, ओके, आणि इकडे 1, 2, 3, 4. तर डिस्टन्स 1 ला जर तुम्ही 10 केलं, ओके, गाडी तुमची स्पीडमध्ये, कॉन्स्टंट स्पीडमध्ये चालली आहे, तर काय होणार, तुम्ही दर टाइम इंटरव्हलला तुम्ही तेवढीच स्पीड कव्हर, तेवढंच डिस्टन्स कव्हर कराल. ओके, सो म्हणून करणार तुमचा स्ट्रेट ग्राफ. क्लिअर आहे सगळ्यांना? चला, ठीक आहे, हे आपण बघितलं पोझिशन टाइम ग्राफ. कशासाठी? ऍक्सेलरेशन साठी. ओके, नेक्स्ट जो आहे आपण तो बघूयात. इकडे जसं तुम्हाला दिले, ठीक आहे, फिगर 2.3 काय दिलंय तुम्हाला, वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर मोशन्स विथ कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन, हो ना. काय दिलेत, वेलॉसिटी टाइम ग्राफ दिलेत. चला आपण वेलॉसिटी टाइम ग्राफ अनालाइज करूयात. ओके, तर पहिला जो फिगर दिला आपल्याला, ठीक आहे, फर्स्ट फिगर, तो कशासाठी आहे, मोशन इन पॉझिटिव्ह डायरेक्शन. वेलॉसिटी कशावरती डिपेंड करते तुमची, डायरेक्शन आणि ऍक्सेलरेशन. ओके, ऍक्सेलरेशन म्हणजे स्पीड तुमची पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे. तर फर्स्ट केसमध्ये डायरेक्शन पण पॉझिटिव्ह आहे तुमची आणि ऍक्सेलरेशन पण तुमचं काय, पॉझिटिव्ह. ओके, तर काय होणार आहे, कन्सिडर करायचंय की व्ही नॉट, ठीक आहे, 0 पासून स्टार्ट करतोय तुमचा हा टी आहे. ओके, तर तुम्ही व्ही नॉट पासून स्टार्ट केलं, आता तुम्ही पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये चालले, डिरेक्शन तुमची पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय, तुम्ही जी पण कव्हर करताय जागा ती पण तुमची पॉझिटिव्हच आहे. ओके, आणि जे तुमची स्पीड आहे ती पण इन्क्रीज होत चालली, वेलॉसिटी काय होते तुमची, इन्क्रीज होणार आहे. जर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे तर वेलॉसिटी इन्क्रीज होईल, तर V1 विल बी ग्रेटर देन व्ही नॉट, आणि टाइम इन्क्रीज जसं जसं होईल तुमची वेलॉसिटी इन्क्रीज होईल. ठीक आहे, T1 ला एवढी झाली वेलॉसिटी, T2 ला एवढी झाली, T3 ला एवढी झाली, T4 ला एवढी झाली, तर काय झालं, हे तुमची इन्क्रीज झाली. ओके, सो हा जो पॉइंट हा तुमचा झाला V1. ओके, आणि ही तुमची टी आली ज्या इन्स्टन्सला ती. आता नेक्स्ट तुम्ही विचार करा, ठीक आहे, हा झाला आपला पॉझिटिव्ह डिरेक्शन आणि निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. आता सेम आपण कन्सिडर करूयात पॉझिटिव्ह डायरेक्शन आणि निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. ठीक आहे, तर काय होणार निगेटिव्ह ऍक्सेलरेशनला, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन मध्ये होणार तुमचं की जी स्पीड आहे माझी आता, ठीक आहे, जर तुम्ही कार चालवतो ना, तुमची इनिशियल स्पीड 40 आहे, आता तुमचं ऍक्सेलरेशन मायनस मध्ये, तर T2 ला काय होणार तुमची स्पीड होईल 30 मीटर पर सेकंड, T3 ला स्पीड काय होणार तुमची, वेलॉसिटी काय होणार 20 मीटर पर सेकंड. बरोबर, काय होते, कमी 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 होत चालली, तर म्हणजे जी इनिशियल वेलॉसिटी तुमची व्ही नॉट ही वरती आली, हो ना. मग नेक्स्ट काय होणार, ही कमी 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 होईल टाइमच्या करस्पॉन्डिंग, म्हणून एवढी झाली, मग इतकी झाली, मग इतकी झाली. ओके, राईट, तर हा झाला तुमचा व्ही एफ. ठीक आहे, व्ही फायनल वेलोसिटी, इकडे आपण म्हणजे थांबलोय तिथपर्यंतच आपण कन्सिडर करतोय, राईट. सर, जो पॉझिटिव्ह डिरेक्शन आणि पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशनचा ग्राफ असा बनेल तुमचा, पॉझिटिव्ह डिरेक्शन निगेटिव्ह ऍक्सेलरेशनचा ग्राफ असा बनतो. ठीक आहे, आता थर्ड कंडिशन, थर्ड मध्ये काय आपण सगळं, चला पॉझिटिव्ह डिरेक्शन बघितलं आपण, पण काय जर आता माझी डायरेक्शन निगेटिव्ह आहे, तर डायरेक्शन निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. ओके, तर हा झाला माझा ग्राफ. ठीक आहे, टाइम 0 वेलॉसिटी. ठीक आहे, मी इकडे, ठीक आहे, मला जायचं इकडे खरं तर, पण मी मागच्या साईडला जातो आणि पॉझिटिव्ह ऍक्सेलरेट करतोय.
म्हणजे मी नेगेटिव्ह मध्ये माझी जी स्पीड आहे, ठीक आहे, मी व्ही नॉट इकडे, ओके, माय स्पीड इज समथिंग नेगेटिव्ह आहे, वेलॉसिटी माझी, आणि माझी स्पीड वाढत चालली आहे, ओके. माझं काय ऍक्सलरेशन फास्ट होत चाललंय, म्हणजे जर माझं नेगेटिव्ह डिरेक्शन मध्ये जर ऍक्सलरेशन तो इन्क्रीज होतोय, म्हणजे आधी -20 आहे तर -30 झालं, मग -40 झाला, आणि डायरेक्शन निगेटिव्ह आहे तर काय मी निगेटिव्ह फ्रेम मध्ये काम करतोय, ओके. तर ही झाली माझी व्हीएफ. म्हणजे काय इकडे जर आधी माझी व्हॅलॉसिटी -20 होती, लास्टला काय झाली -40 झाली, आणि टाइम काय माझा इन्क्रीज होत चाललाय, ओके. आधी एवढं होतं, टाइम T1 ला, T2 ला, टाइम T3 ला इकडे आलो, ओके. आणि फोर्थ कंडिशन जी आपली फोर्थ कंडिशन येते नेगेटिव्ह डिरेक्शन मध्ये नेगेटिव्ह ऍक्सलरेशन, ओके. सॉरी गाईज, हा जो आहे हा आहे तुमचा फॉर नेगेटिव्ह ऍक्सलरेशन, हो ना. कारण तुम्हीच बघा की काय होणार याच्यामध्ये, की तुमचा जो डिरेक्शन आहे तो निगेटिव्ह आहे, ठीक आहे. पण जर माझं मी नेगेटिव्ह डिरेक्शन मध्ये पॉझिटिव्ह, म्हणजे नेगेटिव्ह डायरेक्शन मध्ये जो ऍक्सलरेशन माझा जर निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये इन्क्रीज होतोय, म्हणजे काय होणार आहे की ऍक्सलरेशन पण निगेटिव्ह आहे ना. पण जर माझं ऍक्सलरेशन जर सपोज पॉझिटिव्ह आहे आणि मी स्टार्ट करतोय नेगेटिव्ह डिरेक्शन पासून ना, तर हा सेन्स बनवत नाही बेसिकली, ठीक आहे. तर 3च कंडिशन आहे. चौथी जी कंडिशन आहे तुम्हाला ती दिली की मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ नेगेटिव्ह ऍक्सलरेशन दॅट चेंजेस ॲट टाइम टी. तर याचा हा अर्थ आहे की तुम्ही इनिशियली जे आहे, ठीक आहे, तुम्ही इनिशियली स्टार्ट करते का पॉझिटिव्ह फ्रेम मध्ये, ओके, युअर स्टार्टिंग ऍट द पॉझिटिव्ह फ्रेम, ठीक आहे, ह्याला इग्नोर करा, आणि तुमची ऍक्सलरेशन निगेटिव्ह आहे आता, ठीक आहे. तुम्ही 20 मीटर पर सेकंड पासून स्टार्ट करताय, ठीक आहे. तुम्ही 20 पासून 10 वरती आला, 10 पासून 0 वरती आला, ठीक आहे. टाइम T1 ला तुम्ही 0 ला आलात, आणि आता कसं तुम्ही अजून स्लो चाललं, ठीक आहे. मग आता तुमचं काय होणार, तुमची स्पीड आता होईल -10, ठीक आहे. -10, 0, सॉरी, +10, 0, इकडे आली तुमची -10 झाली इथे. तर काय झालं की आता तुम्ही जे डिस्टन्स ट्रॅव्हल करते, तर डिस्टन्स कशी होईल तुमची, जर मी डिस्टन्स टाइम ग्राफ केला, ठीक आहे, कॅल्क्युलेट, तर डी इकडे एवढी झाली, मग अजून अशी झाली, आणि नंतर आता तुम्ही मागे 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 चालले, ठीक आहे. तुमचा जो डिस्टन्स कव्हर्ड आहे तो तुमचा कमी कमी होत चाललाय, आणि त्यानंतर लास्टला तुमची जी डिस्टन्स कव्हर होणार आहे, आता जेव्हा तुम्ही 0 हिट केलं त्यानंतर तुमचा जो डिस्टन्स आहे तेव्हा नंतर डिस्टन्स तुमचा निगेटिव्ह आहे. म्हणजे जर तुम्ही अशा स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करताय, त्या डिस्टन्स तुमची निगेटिव्ह झाली, तर म्हणजे तुम्ही आता ह्या डिरेक्शन मध्ये मूव्ह करताय, ठीक आहे. कळले, क्लिअर आहे, चलो शाबास, व्हेरी गुड. तर हे झालं तुमचं व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. आणि मग मी आधीच तुम्हाला बोललेलो, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्यात मी, की आपला जो एरिया असतो व्हीटी ग्राफच्या खाली, हो ना, जर मी कर्व बनवला, हो ना, ठीक आहे, एरिया अंडर व्हीटी कर्व, ओके, ही झाली तुमची व्ही, ही झाली टी या साईडला, ओके. तर कन्सिडर करा ही तुमची युनिफॉर्म आहे, ठीक आहे, इकडे 0 आहे, तर तुम्ही टाइम टी मध्ये सपोज एवढं गेलं, ठीक आहे, टी टाइम मध्ये तुम्ही हे कव्हर केलं, तर हा जो एरिया आहे तुमचा, ठीक आहे, तर हा तुम्हाला काय सांगतो, हा जो शेडेड रिजन आहे ना, हा तुम्हाला देतोय डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. मी वरतीच आधीच हे सगळे जे टॉपिक्स आहेत, पॉइंट्स आहेत, हे कव्हर केलं होतं, राईट. काय एका इंटरव्हल वरती जे पण तुमचं युटी ग्राफच्या खालची जी एरिया आहे ती आपल्याला देते डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. तर एरिया काय झाली या ग्राफच्या खाली, आता हा तर रेक्टँग्युलर आहे ना, जर कॉन्स्टंट आहे, तर काय आली, एरिया आली तुमची युटी आली, राईट, यू इंटू टी फॉर डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. इकडे त्यांनी छोटीशी नोट दिली की नोट दॅट एक्सटी, व्हीटी अँड एटी ग्राफ शोन इन सेव्हरल फिगर्स इन दिस चॅप्टर हॅव शार्प किंग्स ॲट सम पॉइंट, इम्प्लाइंग दॅट द फंक्शन्स आर नॉट डिफरन्शिएबल ॲट दीज पॉइंट्स, ठीक आहे. In any realistic situation, the functions will be differentiable at all points and the graph will be smooth. What this means physically is that acceleration and velocity cannot change values abruptly at an instant. Changes are always continuous. ठीक आहे. तर याचा हा अर्थ पडतोय की चेंज जे आहे तुमचे ते सारखे कंटिन्युअस आहेत, ठीक आहे, ते एकाच गोष्टीवरती स्थिर नाहीये, चेंजेस तुमचे चेंज होत राहतील. ऑल राईट, चलो ठीक आहे. मग आपण एक काम करत, आजचा जो आपला क्लास आहे आपण हा इथेच कन्क्लूड करूयात. नेक्स्ट जो आपला टॉपिक स्टार्ट होणार आहे, तो जो टॉपिक आहे आपला तो असेल कायनेमॅटिक इक्वेशन्स फॉर युनिफॉर्मली ऍक्सलरेटेड मोशन, हो ना. तर याच्यात आपण सगळे बघूयात म्हणजे काय काय फॉर्म्युलाज आहेत आपले, आणि ते कसे सॉल्व्ह करायचे, आपण कसं क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो ना, की इमॅजिन करायचंय की मी सरळ लाईन मध्ये मी काहीतरी स्पीडनी मूव्ह करतोय, माझं ऍक्सलरेशन एवढं एवढं आहे, तर मी ह्या टाइम पिरियड मध्ये केवढं डिस्टन्स कव्हर करेल, ओके. तर हे क्वेश्चन येतील आपल्या याच्यामध्ये. आणि मग अजून तुमचं हे पण येईल, मी आता कुठल्या डायरेक्शन मध्ये फेकणार, ठीक आहे. जर मी बॉल वरती फेकलाय सरळ,
तर आता ऑब्व्हियसली त्याच्यावरती ग्रॅव्हिटी ऍक्सेलरेशन सारखं वर्क करेल म्हणा, त्याला खालच्या डिरेक्शन मध्ये खेचेल, तर ऍक्सेलरेशन कमी कमी होत जाईल, एका पॉइंटला 0 होईल, आणि जेव्हा 0 होईल त्याच्यानंतर काय होणार आहे, बॉल माझा खाली येईल. ओके, तर हे जे असे क्वेश्चन्स आहेत आपण हे सगळे डिस्कस करूत आपले पुढच्या क्लासमध्ये, त्याच्या मागचे जे टॉपिक आहेत हो ना. तर आपण डायग्राम्स बनवायला शिकू, की कसं डायग्राम आपण बनवतो सॉल्व्ह करताना ना, कुठला फोर्स, कुठलं ऍक्सेलरेशन, काय कशावरती कुठल्या वे मध्ये चालतंय. तर ते झालं की आपलं जो मेन जेवढं टॉपिकचं कॉन्सेप्ट आहेत तेवढे कव्हर होऊन जातात या टॉपिकसाठी हो ना. कायनेमॅटिक्सचे बेसिक इक्वेशन्स आहेत ते. बाकी तुम्हाला मी सांगितलं तर आपले फिजिकल क्वांटिटीज काय, डायमेन्शन्स काय, त्यांचे सिम्बॉल्स काय, युनिट्स काय. ठीक आहे, स्पीड झालं, ऍक्सिलरेशन पण झालं आपलं. फक्त बेसिक इक्वेशन्स बघायचे आणि त्यानंतर जी आपली एक्सरसाइज असेल आपण ती स्टार्ट करू. तर एक्सरसाइज मध्ये रफली बघितले तर आपले जे क्वेश्चन्स आहेत, ओके, टोटल क्वेश्चन जे आहेत ह्या टॉपिक मध्ये आहेत टोटल 18 क्वेश्चन्स आहेत. तर आय गेस अराउंड 2 क्लास लागतील आपल्याला हो ना, अजून 2 ते 3 क्लास लागतील या टॉपिक वरती. तर मी एक काम करणार, आपण आज जेवढं शिकलोय, ओके, तर आज आपण जे जे टॉपिक्स कव्हर केले, ठीक आहे, आपण एक शॉर्ट रिकॅप घेऊयात हो ना, जे टॉपिक्स कव्हर केले आपण. तर सगळ्यात आधी आपण बघितलं रेस्ट आणि मोशन मध्ये काय फरक राहतो हो ना. रेस्ट म्हणजे काय असतं तुमचं, की पोझिशन जी आहे तुमची चेंज नाही होते ऑब्जेक्टची टाइमच्या करस्पॉन्डिंग, आणि मोशन जो आहे तुमचं, मोशन म्हणजे काय, पोझिशन जी आहे ती चेंज होते करस्पॉन्डिंग टाइमच्या. ओके, मग त्याच्यानंतर हे जे दोन्ही गोष्टी ते रिलेटिव्ह असतात. आपण ट्रेनचा एक्झाम्पल बघितला नाही का, सपोज ट्रेन मधनं मी बाहेर एका ट्रीला बघतोय आणि बाहेर एका माणसाला बघतोय, तर माणसाच्या करस्पॉन्डिंग ट्री रेस्ट वरती आहे, पण तुमच्या करस्पॉन्डिंग जो ट्रेन आहे तो मुव्हिंग आहे ना. ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये ही जी गोष्ट आपली ती रिलेटिव्ह आहे. मग नंतर आपण बघितलं डिस्टन्स. ओके, डिस्टन्स काय तुमचं, डिस्टन्स 2 पॉइंटचा मधला जो पण पाथ तुम्ही ट्रॅव्हल करताय तो, मग टोटल पाथ लेंथ राहते. ही जी एरिया असते ती तुमची स्पीड टाइम ग्राफ असते. डिस्टन्स तुमचा फक्त पाथवर डिपेंड करतो, डायरेक्शनवर डिपेंड करत नाही, म्हणून डिस्टन्स तुमची स्केलर क्वांटिटी आहे आणि नेहमी पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे, आणि टाइम सोबत डिस्टन्स तुमचं इन्क्रीज होणार, कधी डिक्रीज होणार नाही. मग नेक्स्ट बघितलं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय होतं आपलं, डिस्प्लेसमेंट जे होतं हे होतं आपलं शॉर्टेस्ट पाथ होतं 2 पॉइंटच्या मध्ये. याचा फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला, चेंज इन एक्स प्लस चेंज इन वाय च अंडर रूट ऑन स्क्वेअर. तर डिस्प्लेसमेंट तुमचा पाथ वरती डिपेंड नाही करत, हा डिपेंड करतो तुमचा डिरेक्शन वरती. तर हा वेक्टर क्वांटिटी आहे. मग डिस्प्लेसमेंट तुमचं बेसिकली फक्त चेंज इन पोझिशन आहे हो ना, आणि हा शॉर्टेस्ट पाथ झाला. ठीक आहे, एक स्ट्रेट लाईन असेल डिस्प्लेसमेंट, 2 पाथच्या मधलं शॉर्टेस्ट पाथ काय झालं, स्ट्रेट लाईन. मग नेक्स्ट आपण इन्स्टंटेनियस स्पीड बघितली. इन्स्टंटेनियस स्पीड जी असते तुमची असते ती dx अपॉन dt असते. ही असते तुमची मॅग्नेट्यूड ऑफ व्हेलॉसिटी हो ना, युनिट असतं मीटर पर सेकंड. तर ही तुमची इन्क्रीज होऊ शकते किंवा डिक्रीज होऊ शकते टाइम सोबत. ओके, आणि नेहमी पॉझिटिव्ह असेल इन्स्टंटेनियस स्पीड. मग ऍव्हरेज स्पीड बघितली आपण, स्केलर क्वांटिटी आहे. जर टाइम इंटरवल इक्वल्स असले तर एस ऍव्हरेज आपलं S1 प्लस S2/2 असेल. जर डिस्टन्स इक्वल असला पण टाइम वेगवेगळा असला तर स्पीड ऍव्हरेज आपलं होईल 2 इंटू S1 S2 अपॉन S1 प्लस S2. मग एस ऍव्हरेज आपण जो जनरलाइज फॉर्म्युला आहे तो इकडे बघितलाय. ठीक आहे, मग नेक्स्ट आपण बघितलं की इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काय. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी झाली आपली ना, वेक्टर क्वांटिटी असते. व्हेलॉसिटी आपल्याला सांगते फास्ट, केवढं फास्ट जातो आणि कुठल्या डिरेक्शन मध्ये जातो. ठीक आहे, तर हे तुमचं आहे रेट ऑफ चेंज इन पोझिशन, आणि ही जी असेल ही तुमची ऑलवेज इक्वल टू स्पीड असेल. ठीक आहे, पॉझिटिव्ह असू शकते इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, निगेटिव्ह असू शकते. ठीक आहे, आणि इट विल इन्क्रीज ऑर डिक्रीज विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि मग नेक्स्ट आपण बघितलं ऍव्हरेज व्हेलॉसिटी. ऍव्हरेज व्हेलॉसिटी फॉर युनिफॉर्म मोशन, जी तुमचं व्हेलॉसिटी ऍव्हरेज आहे ते आहे तुमचं इक्वल टू व्हेलॉसिटी इन्स्टंटेनियस. ठीक आहे, ही आहे तुमची टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. मग डायरेक्शन जी असते आपली, डायरेक्शन कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, इक्वल टू ऍव्हरेज स्पीड असते ही. वेक्टरचं आपण बघितलं मेन फॉर्म्युला काय तो, आणि मग नंतर आपण आलो युनिफॉर्म मोशनचे प्रॉपर्टीज बघितले काय काय लागते त्याच्यामध्ये ना. स्पीड डायरेक्शन कॉन्स्टंट लागते, ऑब्जेक्ट तुमचा स्ट्रेट लाईन मध्ये पाहिजे, व्हेलॉसिटी ऍव्हरेज तुमची स्पीड ऍव्हरेज इक्वल असते. हा फॉर्म्युला असतो, स्पीड इज इक्वल टू ut, आणि v ऍव्हरेज इज v इन्स्टंटेनियस, आणि ऍक्सलरेशन शुड बी 0. मग ऍक्सलरेशन 0 म्हणजे ऍक्सलरेशन म्हणजे काय जातो, पॉझिटिव्ह असतो. निगेटिव्ह म्हणजे काय, रिटार्ड करतोय आपण. मग इन्स्टंटेनियस ऍक्सलरेशन बघितलं आपण काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी हो ना, आणि ऍव्हरेज ऍक्सलरेशन बघितलं आपण v फायनल मायनस v इनिशियल अपॉन डेल्टा t. ओके, आणि ऍक्सलरेशन कॉन्स्टंट. मग पोझिशन टाइम ग्राफ बघितला आपण. ठीक आहे, जर पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन आहे तर असा ग्राफ बनतो, निगेटिव्ह ऍक्सलरेशनला ग्राफ असं बनतोय, आणि ऍक्सलरेशन 0 साठी ग्राफ असा बनेल.
हा जर तुमचा वेलॉसिटी टाइम ग्राफ आहे, वेलॉसिटी टाइम ग्राफ मध्ये काय होणार, जर डायरेक्शन पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह आहे तर असं बनेल, पॉझिटिव्ह डायरेक्शन निगेटिव्ह ऍक्सलरेशनला असा, आणि निगेटिव्ह डिरेक्शन निगेटिव्ह ऍक्सलरेशनला ग्राफ असा बनतो. आणि जर तुम्ही झिरो जर पॉझिटिव्ह स्टार्ट करून निगेटिव्ह होत जाणार आहे तर ग्राफ असा बनेल. ठीक आहे. आणि लास्ट आपण बघितलं की जो एरिया आहे आपला अंडर व्हीटी कर्व तो येतो डिस्प्लेसमेंट. ओके, क्लिअर. तर हा होता एकदम छोटासा रिकॅप आपल्या आजच्या क्लासचा ना, आपण जेवढं पण शिकलोय. नेक्स्ट आपण उद्या बघणार आहोत कायनेमॅटिक्सचे जे इक्वेशन्स आहेत. ठीक आहे, आपल्याला युनिफॉर्म मोशन कम्प्लीट झालंय पूर्ण. उद्या आपण स्टार्ट करू युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशनचे जे कायनेमॅटिक इक्वेशन्स आहेत. ठीक आहे, कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन असू दे किंवा चेंज असू दे ऍक्सेलरेशन मध्ये. ओके, तर हे सगळे टॉपिक्स बघू आपण आणि त्याच्यानंतर आपण स्टार्ट करूत एक्सरसाइज आपले. ठीक आहे, चल. तर मी अपेक्षा करतोय तुम्हाला कळलं आजच्या क्लासमध्ये जे पण डिस्कस केलंय. आणि तुमच्या साईडपासून मला एक गोष्ट पाहिजे की तुम्ही जे पण शिकताय क्लासमध्ये, ठीक आहे, तुम्ही 1 तास देताय तुमचं, तर कम्प्लीट लक्ष द्यायचं तुम्हाला क्लासमध्ये. तुम्हाला नोट करायचे काय होते आणि नंतर जाऊन ते एकदा रिवाइज करायचं, म्हणजे ते डोक्यात राहील तुमच्या. ठीक आहे, तर भेटूयात आपण परत आता आपला जो नेक्स्ट सेशन असेल. ओके, तर त्याच्या पुढचे टॉपिक्स करत कव्हर. आणि तुम्हाला जर स्पीड जास्त वाटत असेल तर आपण थोडंसं हळूही घेऊ शकतो पुढच्या लेक्चर. ओके, चालेल, ठीक आहे. पण माझ्या अकॉर्डिंगली तरी ही जी स्पीड आहे, ठीक आहे, ज्याच्यात कव्हर करतोय हे क्लिअर पाहिजेत सगळ्यांना. ओके, चलो. तर थँक्यू सो मच सगळ्यांना, तुम्ही पेशन्स दाखवल्याबद्दल आणि क्लास अटेंड केला त्यासाठी. भेटत पुढच्या लेक्चर पर्यंत. तोपर्यंत बाय बाय.